राज्याच्या राजकारणातली आजच्या दिवसातली महत्त्वाची बातमी, शरद पवारांच्या 84व्या वाढदिवसाचं निमित्त काढून अजित पवारांनी आज दिल्लीमध्ये शरद पवारांची भेट घेतली। विशेष म्हणजे पवारांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार एकटे गेले नव्हते, तर त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, भुजबळ, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार सुद्धा होते। दरम्यान या भेटीवर बारामतीकरांचं काय मत आहे आपण पाहूया। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी आज त्यांची दिल्लीमध्ये भेट घेतली। यावरती बारामतीकरांना काय वाटतं हे आपण आज जाणून घेऊयात। आपल्यासोबत काही बारामतीकर आहेत। कुठलं गाव? अंडज। साहेबांची भेट दादांनी घेतली, काय वाटतं? चांगलं वाटतंय। बारामती आज साहेबांचा वाढदिवसानिमित्त दादांनी भेट घेतली, कसं बघताय भेटीकडे? भेटीला चांगला, आता घरचे संबंध आहे त्यांचे, ते भेटणारच। त्यात काय एवढं पॉलिटिकल संबंध वेगळे, घरचे संबंध वेगळे। अच्छा, चालते त्यांचं चांगलं आहे। एकंदर आम्ही साधी माणसं आहेत, आम्हाला एवढं काय राजकारणातलं कळत नाही, पण बारामती बघता साहेबांनी आलं पाहिजे आणि दादांचं पण काम आहे। आणि किती काय केलं तरी वयस्कर माणसं थोडं मोठी झाली तर देतो आपण घरच्या, म्हणजे तरुण मुलांच्या हातात देतो कारभार, तसं साहेबांनी करून एकत्र आलं पाहिजे। हे मिली बघत आहे, सगळा प्रोग्राम सेटिंग आहे। त्यांनी वेळ न लावता त्यांनी एकत्र यायला पाहिजेत आणि शरद पवार साहेबांना जेवढ्या लवकर त्यांना चांगल्या प्रकारचे संदेश देता येईल म्हणजे मिळण्याचा, त्यांनी तेवढ्या प्रकारे लवकरात लवकर द्यावं। हे मिली भगत करू नका। लोकांना सगळं समजते। बरोबर आहे ना, काकांना शुभेच्छा द्यायला जाणारच ना पुतण्या। राजकारण वेगळीकडे, घरचा पर्सनल मॅटर आहे, ते जाणार, त्यांना शुभेच्छा देणार। किती केलं तरी ते त्यांचे वडील आहेत, काका म्हणजे वडील आहेत। खरं तर राज्यभरात विविध चर्चा होत असल्या तरी बारामतीकरांना वाटतं हे दोघांनी एकत्र आलं पाहिजे। ह्या खरं तर आश्चर्यकारक प्रतिक्रिया आहेत। आता यातून अर्थ काय काढायचा हा प्रेक्षकांनी ठरवायचं। कॅमेरा पर्सन धीरज सह, जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।